तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुळींज नालासोपारा एरियामध्ये नायजेरियन बऱ्यापैकी राहतात. त्यांच्याकडे विजा एक्सपायर झाला असतो, लिगल पासपोर्ट पण नसतो, पासपोर्ट उपलब्ध नसतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्ज सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे, धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आपण हे पाहतो. तर त्या अनुषंगानं त्याचबरोबर त्यांनी एक 40 दुकानं इथं विदाऊट गुमास्ता परमिशन लायसन चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता. बिल्डिंग्समध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या, त्याचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता. त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमान आम्ही ही कारवाई करत आहोत. यामध्ये त्या लोकांकडच्या घराची सर्च घेणं, त्याचबरोबर त्याचे लायसन्स, विजा, पासपोर्ट चेक करणं या गोष्टी करत आहोत. आणि जे काही इलिगल आस्थापना आहे त्याच्यावर देखील म्युन्सिपालिटी कारवाई करत आहे. या एरियामध्ये सातत्याने ड्रग्ज सापडत असतो, या कारवाईत काही ड्रग्ज मिळाले? सध्या सर्च